नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की अरे ऑब्व्हियसली म्हणजे मी मराठीत रिव्ह्यू करणारच होतो छावाचा. असं नाही की नव्हतो करणार, हे पहिल्यापासून माझं प्लॅनिंग होतंच. पण कारण ही मराठीमध्ये नाही हिंदीमध्ये रिलीज झाली आहे, सो हिंदी रिव्ह्यू मी मुद्दाम पहिले केला. तर त्यामागे काही असं स्पेशल रिझन नव्हतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. ट्रेंडिंग म्हणा नाही तर जे पण आहे व्हॉट एव्हर इट इज. आता मी फक्त काही मित्र जे आहेत मला म्हणत होते की छावा हा जो चित्रपट आहे याविषयी तुम्ही ऑनेस्टली सांगा, की कारण ऑब्व्हियस आहे तुमचं म्हणणं एकदम करेक्ट आहे की जेव्हा कोणती पण बॉलिवूडवाले फिल्म बनवतात डेफिनेटली, आणि ते पण हिस्टॉरिकल टॉपिक असेल, भीती तर असतेच. मला पण होती पण ट्रस्ट मी इट्स अ व्हेरी गुड फिल्म. हिस्ट्रीविषयी बॉलिवूडची कारण एक सवय आहे की हे खेळतात हिस्ट्रीसोबत, पण असं नाही आहे. मी सिरियसली म्हणेन की जसं राज ठाकरे सरांनी पण आय थिंक ही फिल्म बघितली आहे, तर ओव्हरऑल खरंच मला पहिल्यापासून बिलीव होता पण की आय ॲग्री की मॅडॉक फिल्म्स स्वतः पण खूप सिक्युलर आहे आणि त्यांचं सगळं मी ॲग्री करू शकतो. स्त्री टू वगैरे पण काही टॉपिक्स होते. आता मी पूर्ण फिलॉसॉफीवर नाही जाणार स्त्री टूच्या, पण सिक्युलर नाही आहेत असं तर बिलकुल नाही आहे. पण चित्रपटासोबत यांनी काहीच म्हणजे एक तऱ्हेने आपण म्हणतो ना काही खेळ नाही केलेला. इट जस्ट दॅट चांगल्या साफ भावनेने बनवलेला हा चित्रपट आहे. हां, पण याची एक टॉपिक जो मी हिंदी रिव्ह्यूमध्ये पण बोललो की जो 1-2 महिन्यापूर्वी आपण जी छत्रपती संभाजी महाराजांचा जो आपण चित्रपट बघितला आहे ना, ज्याचा पार्ट 1 आलेला आहे, पार्ट 2 यायचा बाकी आहे. मी सांगेल कंपेअर करणं गैर आहे, आय ॲग्री. पण कमी बजेटमध्ये मराठी चित्रपट, मराठी इंडस्ट्रीने एकच सांगेल यार, जर तुम्ही इतके बेस्ट चित्रपट बनवू शकता कमी बजेटमध्ये तर मग का मागे राहता, का नाही बनवत? आय मीन तो चित्रपट ऑलमोस्ट 2 महिने थिएटरमध्ये, 2 का 2.5 महिने राहिलेला. कुठे ना कुठे त्याचे शोज होते. इनफॅक्ट मी तर म्हणेल की मराठी इंडस्ट्रीसोबत कायम एक तऱ्हेने हे भेदभाव होतोच की स्क्रीन्स नाही मिळत. पण काही काही वेळेला आपणच जिम्मेदार आहे की कारण काही काही इतके फालतू मूवीजही बनवल्या गेल्या आहेत त्याच्यामुळे असं वाटतं. तर ऑन सिरियस नोट ते सगळं आपण सोडून देऊ. पण तो चित्रपट जो आहे ना, ज्याचा पार्ट 2चा मी वेट करतो आहे, मला तो बघण्यात जास्त का इंटरेस्ट आहे, कारण कमी याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या चित्रपटाचं स्टोरी टेलिंग आहे. ऑब्व्हियसली छावाचा पण छान आहे, पण कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही मला म्हणाल तर मी तो चूज करेल. रिमेंबर मी तो मराठी चित्रपट नाही म्हणत आहे जो 1 वर्षाआधी आलेला शिवरायांचा छावा, नाही तो नाही. ऑब्व्हियसली पार्ट 1 पार्ट 2 जो आत्ता 1-2 महिन्यापूर्वी आलेला. मला धर्मरक्षक संभाजी महाराज, आम्हाला त्याचं नाव सारखं मी विसरतो, माझी चुकी येते त्या बाबतीत, मला खरंच माफ करा. पण छत्रपती संभाजी महाराजांचा रोल जो विकी कौशलने केला आहे, सिरियसली सांगतो, जो व्यक्ती मनात जर खरंच आस्था असेल ना तरच हा चित्रपटात त्याने रोल म्हणजे तो त्याचमुळे करू शकला. त्याच्या मनात काही हे नाही आहे. आणि बॉलिवूडविषयी जर तुम्ही बघितलं तर बॉलिवूडच्या पार्टीजपासून दूर राहणारा व्यक्ती. हा एक व्हर्साटाईल ॲक्टर आहे. हा एक तौबा तौबा सारखे सॉंग्स पण करू शकतो, तसेही मूवीज करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही सॅम बहादूर बघा, इनफॅक्ट जितक्या कोणत्या त्याने मूवीज केलेल्या आहे, सरदार उधम बघा, उरी द सर्जिकल स्ट्राईक, हा छावा चित्रपट असो, आणि पुढे त्याचा एक परशुरामजींवर एक चित्रपट येणार आहे, तो पण म्हणजे एक या टाईपचे त्याला सगळे रोल यामुळे पण सूट होता कारण तो 100% डेडिकेशन देतो. तो पृथ्वीराजसारखे पिक्चर नाही बनत. पृथ्वीराज चव्हाणांवर एक नक्की चांगला चित्रपट जर कधी लाईफमध्ये बॉलिवूडने जो केलं होतं तसं नाही चांगला बनवणार असेल तरी हा पण सूट करेल तो रोल. पण त्याच्यात डेडिकेशन आहे. रश्मिका मंदाना सरप्राईज केलं तिने मला. ॲनिमलमध्ये तिची खराब ॲक्टिंग होती, पण शी वॉज गुड इन धिस फिल्म. अक्षय खन्ना डेफिनेटली जसा चित्रपटात त्याचा रोल आहे, ही इज टू गुड. एक तऱ्हेने सूट झाला आहे तो. पण इट्स ऑल अबाउट विकी कौशल शो, जी म्हणजे एवढंच म्हणू शकतो. बाकी सर्व स्टारकास्ट मस्त आहे, डायरेक्शन चांगलं आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू तगडी आहे, नो डाऊट. खूपच मस्त सेट्स वगैरे दाखवलेत, नो डाऊट ॲट ऑल. कॉस्ट्युम्स जबरदस्त, चांगलं झालं. ते काही सीन्स वगैरे पण कट केले, व्हेरी नाईस, परफेक्ट ट्रीट आहे. 5मधून 4 रेटिंग्स मी यामुळे दिलेले कारण मी त्या चित्रपटाला 5मध्ये 5 दिलेले आणि मला त्या चित्रपटाचा पार्ट 2 हवा आहे.
आणि त्यासाठी समहाव मला स्टोरी टेलिंगचं तर हे दोन्ही याचं आवडलं नो डाऊट, पण मी 2 पार्ट एक्सपेक्ट करतो अशा चित्रपटांसाठी, त्यामुळे मला त्यातल्या त्यात मी जास्त इम्प्रेस होतो असं माझं मत आहे. बाकी या चित्रपटात कमी तर डेफिनेटली कसलीच नाही आहे. मस्ट वॉच आहे, बघा नक्की. इवन बऱ्याचशा अशा गोष्टी या चित्रपटामध्ये मला छान वाटल्या, म्हणजे काही वॉर सिक्वेन्सेस वगैरे म्हणा, नाही तर काही असे ट्रिक्स, ते तुम्हाला कळेल का म्हणतोय की, म्हणजे काही स्पॉइलर नाही द्यायचं आहे मला, जस्ट वॉच, आवडेल तुम्हाला.